राज्याच्या राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस यांची ओळख चाणक्य म्हणून परिचयाची आहे आणि त्यांच्या याच राजकीय कौशल्यामुळे आज भाजपला ऐतिहासिक विजय मिळाला असं मानलं जात आहे। मात्र याच देवेंद्र फडणवीस यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरुवात करण्याच्या आधी स्वतःच्या चंद्रपूर जिल्ह्यातल्या मूल या गावापासून ही सुरुवात केली आहे। त्यांच्या काकू शोभाताई फडणवीस या 1990च्या विधानसभा निवडणुकीतून मूल सावली मतदारसंघातून भाजपकडून उभ्या होत्या आणि त्यांच्या पूर्ण निवडणूक प्रचाराची धुरा ही देवेंद्र फडणवीस यांनी सांभाळली होती। देवेंद्र फडणवीस यांनी वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी केलेल्या या निवडणूक प्रचारातून त्यांच्या राजकीय प्रगल्भतेची चुणूक तेव्हाच दिसून आली होती असं त्यांच्या सहकार्यांनी सांगितलंय। आपण पाहूयात। देवेंद्र भाऊ सर्वात पहिले 20व्या वर्षी या मूलमध्ये त्यांनी प्रचाराची सुरुवात केली होती शोभाताईसाठी। काय आठवणी सांगाल त्या काळच्या निवडणुकीच्या? त्यावेळेसच्या काळामध्ये तुम्ही खरोखरच हा गड काँग्रेसचा गड होता आणि त्यावेळेस त्यांच्यामध्ये जी क्षमता होती ती आम्हाला पाहायला मिळाली। सभा घेणे किंवा प्रत्येक गावामध्ये जाऊन त्या काकूंच्या बाबतीमध्ये लोकांना पटवून सांगणे, पक्षाचा प्रचार करणे, याबाबत त्यांचा त्यावेळेसचा अनुभव आम्हाला आला। तो एक असा दांडगा असल्यासारखा वाटला की हे खरोखर पहिल्यापासूनच पूर्ण नेते आहेत का, कारण वडिलांचा वारसा ते यांच्यामध्ये उतरला नाही आहे। अशा प्रकारे त्यांनी म्हणजे सगळ्या लोकांना गोळा करून तो प्रचाराची धुरा सांभाळली होती आणि ती बघण्याजोगी होती। त्यानंतर काकू निवडून पण आल्या होत्या आणि तो पहिला विजय काकूंचा तिथून सुरू झाला। मग आणि त्यानंतर मग मंत्रिपदही सुद्धा काकूंना मिळालं होतं। त्या काळचा प्रचार कसा होता? तुम्हीही बघितलं असेल, फडणवीस जेव्हा गावागावात जाऊन प्रचार करायचे, कसा प्रचार होता आणि काय ते त्या काळात त्यांची नेतृत्वाची चुणूक दिसत होती? त्या काळात म्हणजे कसं होतं, आता देवेंद्रचा वय तर फार कमी होता, 20च वर्ष होता, 20-21 वर्षाचा असेल। कारण काकू जे होती, काकूमुळे ते काकू बरोबर फिरून प्रचारामध्ये त्याने काही गोष्टी त्याने काकूकडून खूप काही शिकलं। आणि त्यावेळेस जो प्रचार होता त्यावेळेस तर कसा होता, इथं होता एक साईड पूर्ण काँग्रेसचं चालत होतं, बीजेपी फार दूरपर्यंत म्हणजे काय बीजेपीचं नाव निशाण नाही, बीजेपीचा कोणी झेंडा तयार धरायला नाही। इथं काकूनच बीजेपीला जे आहे वर आणलं, कारण कोणीच बीजेपीचा ग्रामीण भागामध्ये तुम्हाला कार्यकर्ता मिळणार नाही, प्रचार करणारा मिळणार नाही। पण त्या काळात ते देवेंद्र जसं काकू बरोबर फिरून त्यांना काही गोष्टी त्याच्यात होत्याच, परंतु वय कमी असल्यामुळे आता तो 20 वर्षाचाच होता, पण काही गोष्टी त्याने काकूकडून खूप काही शिकलं राजकारणात। आणि तो लहानपणी इथं जो येत होता तर त्याने काकूकडून शिकूनच त्या हिशोबानं नागपूरमध्ये जसं मग त्याच्यानंतर तर त्याने LLB वगैरे केली। पहिल्यांदा 22व्या वर्षी तो नगरसेवक झाला, 27व्या वर्षी महापौर झाला। तर त्याच्यामध्ये पहिलेपासूनच जे गट्स होते त्यानं त्याचा बरोबर फायदा घेऊन त्या हिशोबाने त्यानं राजकारणामध्ये आज महाराष्ट्राची तो प्रगती करतच आहे, पण भविष्यात तो देशाचं नेतृत्व करताना तुम्हाला दिसेल। महानिकाला दिवशी सर्वाधिक पाहिलेलं चॅनल